बागेमध्ये लसूण लागवड करणारे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना लसूण लागवड माहीत असते आहे की नाही, परंतु शहरी विद्यार्थ्यांना हा लसूण आपण भाजीसाठी उपयोगाला फोडणीसाठी करतो, हा जमिनीच्या खाली येतो का वर येतो याची पण माहिती नसते. जे ग्रामीण भागात गेलेले असतात आजोळी वगैरे त्यांना माहिती असते. तर आज हा आहे लसूण, तर हा जमिनीच्या खाली असतो आणि याची पानं जमिनीच्या वरती येत असतात. तर हा लावत असताना हा पूर्ण असं लावायचं नाही, तर याच्या काय करायचं असतात, छोट्या पाकळ्या करायच्या असतात आणि याची जी ही पाकळी असते ही पाकळी हे टोक जे हे वरती करायचं, याला पाने येतात आणि हा भाग खाली, हा निमुळतं टोक वर करायचं आणि अशा पद्धतीने हा जमिनीमध्ये लावायचा. हे बघा, हा लावला ना ओल्या याच्यामध्ये. आता याला जमिनीत पाने येतात, तर तुम्ही एक एक असं लाईननं लावायचे, कुठेही लावा, फक्त अंतरानं लावा, जवळ लावू नका, कारण लसूण मोठे होण्यासाठी खाली जमिनीखाली अंतर आवश्यक असते. लावा एक बदल पाकळी, टोक वरती करायचा, जसा लसूण असतो तसा अंतराने लावा, म्हणजे मध्ये काही गड्डी मोठी होण्यासाठी जागा पाहिजे, अंतराने लावायचा. जवळ या पण काही लावा, याच्यात काही लावा, अंतराने लावा, त्याच्यात काही लावा, लांब लावा. यानंतर लगेचच भाजीसाठी उपयोगाला अद्रक, ही आपण त्या कुंडीमध्ये लावणार आहे पलीकडच्या, त्याच्यामध्ये नंतर पाणी टाकूया. तर याचा कोंब जो असतो ते कोंब अशा पद्धतीने अद्रक पण आपण या ठिकाणी लावून घेणार आहे. आणि हे कांदे आहेत 2, तर हे कांदे आपण एकीकडे लावून घेऊया, साईडला. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मुलांना परस बागेमध्ये लसूण लागवड आणि कांद्याची लागवड शिकवलेली आहे. धन्यवाद.